कोणत्याही गावाचा अथवा शहराचा विकास हा तेथील मार्केटवर अवलंबून असतो. देवळालीतील प्रसिद्ध लेविट व भाजीपाला मार्केट यांचा विकास झाल्यास गावाचा देखील विकास होईल, यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू, असे प्रतिपादन खासदार राजाभाऊ वाजे यांनी केले. खासदार वाजे व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माध्यमातून येथील भाजीपाला व फळ मार्केटच्या शेड उभारणी कामाचा भूमिपूजन समारंभ खासदार वाजे, कॅन्टोन्मेंट मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी, नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे यांच्यासह माजी नगरसेवक, मार्केटचे पदाधिकारी व विविध पक्षाचे पदाधिकारी यांची उपस्थितीत करण्यात आला. यावेळी खासदार वाजे यांनी सांगितले की सदस्य सचिन ठाकरे यांचा सभेसाठी येण्याचा व विकासासाठी निधी यासाठी सतत आग्रह असायचा. कार्यकर्त्यांच्या देखील भावना होत्या, यातून प्रश्न सुटतात. लोकप्रतिनिधी म्हणून ती आपली जबाबदारी आहे. मिळणारा निधी मर्यादित असल्याने देवळालीसाठी सध्या 30 लाखाचा निधी मार्केटच्या शेड उभारणीसाठी दिलाय. त्यामुळे मार्केटला नवी झळाळी मिळेल. प्रास्ताविकातून सदस्य सचिन ठाकरे यांनी हा गावाच्या विकासाचा कार्यक्रम आहे. 8 महिन्यांपूर्वी सदस्यपदाची शपथ घेतल्यानंतर गेल्या 5 वर्षात प्रलंबित असलेल्या कामांना प्राधान्य देताना प्रामुख्याने निधीचा अभाव होता. त्यासाठी सातत्याने केंद्र व राज्य शासनाकडे निधी उपलब्ध करणे कामी प्रयत्न करण्यात येत असून त्यात यश देखील येत आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांनी मार्केट शेडसाठी तातडीने 30 लाखांचा निधी उपलब्ध करून दिलाय. त्यामुळे मार्केटला नवे वैभव प्राप्त होईल. येथील व्यवसाय वाढला तर गावाची प्रगती निश्चित होईल. त्याचा हा पहिला टप्पा आहे. माजी खासदार हेमंत गोडसे यांनी मटन व फिश मार्केटसाठी निधी दिला होता. ते काम देखील पूर्णत्वास जात आहे. येथील सर्व मार्केट नव्याने उभारणी घेऊन एक नवी झळाळी येथील मार्केटला मिळेल असा विश्वास आहे. आपण पक्षविरहित काम करीत असल्याने सुमारे 8 कोटींची निधी प्राप्त होऊन त्यामधून विकास कामे प्रगतीपथावर आहे. शहरातील उद्याने, रस्ते बदलत आहे. अतिक्रमण मुक्त देवळाली ही संकल्पना सुरू आहे. सुदैवाने बोर्डाचे सीईओ हे सकारात्मक वृत्तीचे असल्याचे जसजसा निधी उपलब्ध होत आहे तसे जनतेची कामे मार्गी लागत आहे. तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सिंधी सेलचे प्रदेशाध्यक्ष रतन चावले यांनी रेल्वेच्या सुविधा येथील जनतेला मिळणे अपेक्षित असल्याचा प्रश्न उपस्थित केला. येथील मार्केटमुळे व्यापार वाढणार असल्याचा आनंद होत असल्याचं सांगितलंय. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद मोजाड तर आभार माजी उपाध्यक्ष बाबूराव मोजाड यांनी मानले. व्यासपीठावर दिनकर पायदे तसेच भाऊसाहेब धिवरे, चंद्रकांत गोडसे, दीपक बलकवडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमास देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालयीन अधीक्षक विवेक बंड, व्यापारी बँक संचालक अरुण दादा जाधव, गोकुळ मोजाड, पोपटराव जाधव, सुरेश शेटे, नागेश देवाडिया, संजय भालेराव, आरडी जाधव, नितीन गायकवाड, रवींद्र भदाणे, निलेश बंगाली, नीता गोडसे, छाया हावडे, सुरेखा कुलथे, सह मार्केट असोसिएशनचे विष्णुपंत कस्तुरे, गौतम गजरे, नवीन केवलाणी, सोनू रामवणीस आदी सह विविध पक्षाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. निधी मिळतो ते सविस्तर त्यांच्या भाषणामध्ये सांगतील, पण एक आवर्जून सांगायला पाहिजे, मी गावाकरता निधी मागतोय, त्यांनी थोडे पण आडेवेडे घेतले नाही. का हा विरोधी पक्षातला आहे, का अमुक आहे तमुक, याचाही विचार केला नाही. देवळाली कॅम्पच्या प्रति माझं सुद्धा काहीतरी देणं लागतंय आणि ह्या भावनेतून त्यांनी सांगितलं या सहभाग नोंदवा, एवढंच कळकळीचं आवाहन करतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जर मार्केट पुन्हा चालू झालं तर या गावाचं काहीतरी बाजारपेठेचं अजून चांगलं काहीतरी होईल आणि म्हणून विकास कशाने होतो तो व्यापाराने होतो, तो विकास सुद्धा होईल. मी माझ्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो आणि हे मार्केट लवकरात लवकर व्हावं, त्याचा उपयोग चांगला व्हावा आणि त्याच्यातून देवळालीकरांचं, कॅन्टोन्मेंट बोर्डातल्या लोकांचं कल्याण व्हावं ही भावना या निमित्ताने व्यक्त करतो. आज नवीन वर्षाचा 3रा दिवस आहे. मी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी मिळून या गाव, हा परिसर चांगला कसा होईल आपल्यासाठी त्यासाठी प्रयत्न करावेत. कधी काही साथ पाहिजे असेल तर मी द्यायला तयार आहे. फक्त आता रेल्वे स्टेशनचा विषय जो रतन शेट्टी काढला त्याबाबतही रेल्वे पोलीस उभ्या राहत होत्या, त्याच्यानंतर आता 4च थांबतायत. मी प्रयत्न करून आता 2 वाढणार आहेत आता असं मला रेल्वे मंत्र्यांनी आश्वासन दिलं. परंतु कोविडच्या काळात बंद झालेल्या गाड्या लगेच चालू होणार नाहीत. संपूर्ण देशभर हा प्रश्न आहे, प्रत्येक खासदार हा प्रश्न मांडतोय. परंतु टाइम टेबलच्या विषयाने त्यांनी जे बंद केले ते चालू करणं त्यांना आता खूप अवघड होतंय आणि असं एकूण वातावरण आहे की ते चालू करण्याची त्यांची सुद्धा मानसिकता नाही आहे. परंतु तरी सुद्धा आम्ही प्रयत्न करतोय जास्तीत जास्त गाड्या देवळाली कॅम्पला कशा थांबतील. आता इतके रुपये खर्च केला आहे, त्याचा उपयोग स्टेशनचा व्हावा, लोकांना व्हावा आणि खास करून व्यावसायिकांना व्हावा. टॅक्सीवाले असतील, दुकानदार असतील, त्यांना त्याचा लाभ व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. त्या प्रयत्नांना यश यावं ही मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आपले आशीर्वाद त्यासाठी पाहिजे, आपला पाठपुरावा पाहिजे.
मी परत एकदा सर्वांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर, देवळाली कॅम्प.